आम्ही मराठा आरक्षणाच्या चळवळीपासून तुम्हाला ओळखतो. मराठा आरक्षण गाजलं त्यावेळी तुम्ही दिसले. ज्यावेळी खेडचा कुठलाही मोठा विषय उभा राहतो त्यावेळी अंकुश राक्षे नाव समोर येतं. आता तुम्ही झेडपीला समोर आलेत. विद्यमान सरपंच राहिले, त्यानंतर पंचायत समितीचे सभापती आणि आता थेट झेडपी. हा प्रवास फक्त पदांनी बदलत गेलाय की कामांनीही बदलतोय? पदांसाठी नाही, पण समाजासाठी धावताना वेगवेगळी पदं ही घ्यावी लागतात, कारण राजकीय पदांशिवाय तर समाजाची कामं करता येत नाही किंवा तेवढा मोठा आपल्याला बदल करता येत नाही. तुम्ही सरपंच राहिलेल्या त्या बहिरवाडीमध्ये तुम्ही काय कामं केलीत? रात्री अपरात्री शाळेतल्या मुलांना महिलांना जाण्याची समस्या असायची. 3-3, 4-4 किलोमीटरचे रस्ते माझ्या कालखंडातले ते पूर्ण केले. पाण्याच्या सिंचनाच्या संदर्भात असेल तर माझ्याकडं फॉरेस्टचं क्षेत्र जे मोठं आहे तिथे मी 42 चेकडॅम बांधले. पाझर तलावाचं खोलीकरणाचं काम असेल. म्हणजे घनवट फॅमिली तुमच्या समोर आहे, नातेगोते तुमचे तर आहेत, पण आम्ही ऐकलं जेव्हा तुमच्या पंचायत समितीचे वेगवेगळे गण होते त्यावेळी तुम्ही तुमचाही प्रचार करत होते, त्यांचाही प्रचार करत होते. इनडायरेक्टली त्यांना तुम्ही निवडून आणण्यासाठी मदत केली ना, आज तुम्ही त्यांच्याच पुढे उभे आहेत. 100% ही गोष्ट खरी आहे. माझ्या राजकीय जीवनात अनेक कामं करत असताना कधी कधी तरुण वयामध्ये माणसाकडून काही निर्णय चुकतात. तुमच्यात आपापसात बी नसलं कसं काय? खरं तर त्यांच्या डोक्यात काही वेगळी समीकरणं असतील की याला तिकीट मिळणार नाही, पण याचा आपण वापर करून घेऊ. आता जर लोकांना घनवट विरुद्ध राक्षे निवडायचं झालं तर लोकांनी काय पाहायचं? 100% लोकांनी विजन घेऊन काम करणारा माणूस पाहावा. चासकमांमध्ये मासेमारी लिलावाचा विषय जो आहे तो समोर येतोय. लोकांचा घनवटांवरती राग असण्याचं कारण पण ते मासेमारीचाच विषय आहे. तिथे नेमकं काय घडलंय? चासकमान धरणात स्थानिक आदिवासी समाजाला, कातकरी समाजाला मासेमारी करण्यापासून किंवा मासे पकडण्यापासून रोखण्यात येतं. त्यांना अक्षरशः मारण्यात आले कितीतरी लोकांना. जर आज तुम्ही सांगताय त्यांची गुंडगिरी आहे, त्यांचं इलिगल वर्क आहे, त्यांच्यावरती पोलीस FIR आहेत, बरेचसे जे काही त्यांच्याकडचे आरोप जे आम्ही ऐकले तुमच्या गटामध्ये ते समोर येत आहेत, तर आत्ता ही जर समोरच्या उमेदवाराने कॉलर वर केली किंवा मग 4 पैसे जर पाकिटात सरकवले तर मग कसं करायचं? आज बदल घडवायचा आहे, ही मूठ आम्ही सगळ्यांनी मिळून बांधली. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना जे जे करावं लागतं ते करण्याची निश्चितपणे आमची तयारी आहे. लोकांना अंकुश राक्षे माहिती आहेत. लोकांना वसुधा राक्षे जर परिचित करून द्यायच्या ठरल्या तर राजकीय अँगलने कशा परिचित करणार? आता वसुधा राक्षे माझी जी पत्नी आहे ती आता ऑलरेडी राजकारणामध्ये काम करते. ती लोकनियुक्त सरपंच आहे. कोरोना काळामध्ये तुमचं लग्न झालं. लग्नानंतर अचानक सगळं राजकीय पार्श्वभूमी, मला माहित नाही तुमची अगोदरची बॅकग्राऊंड पार्श्वभूमी काय होती, पण अंकुश राक्षेंचं काम बघितलं. कोरोनाचा कठीण काळ त्यांच्यासोबत सगळा सुरू होता, म्हणजे कोरोनाचा काळ सुरू होता आणि ते लोकांच्या कठीण प्रसंगामध्ये होते. तर त्यावेळी तुमची साथ त्यांना कशी लाभली? त्यावेळेस नुकतंच आमचं लग्न खरं तर झालं होतं आणि आजही मला आठवतंय अनेकदा 2-2, 3-3 वाजेपर्यंत खरं तर सभापतींचे फोन चालू राहायचे. जेव्हा हा कोरोनाचा प्रसंग सगळा सुरू होता, मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू होता, तेव्हा बाळ तुमचं माझ्या मते 1च वर्षाचं होतं. मग आता एकीकडे बाळ बघायचं, एकीकडे सरपंच आहे म्हटल्यानंतर गाव बघायचं, हे सगळ्या गोष्टींचा बॅलन्स कसा साधता? नमस्कार, मी विजया वामन. झेडपीचं इलेक्शन लागलं आणि ज्यांनी कामं केले तेही चर्चेत आले, जे इकडून तिकडे गेले तेही चर्चेत आलेत आणि ज्यांच्याकडे पैसा पाणी आहे तेही चर्चेत आलेत. यावेळेच्या निवडणुका कशा होतील हे खरंच सांगणं कठीण आहे, पण माझं वैयक्तिक मत आहे जो ग्राउंडवर टिकला तो माणूस पुढे टिकू शकतो. नाहीतर मग इथून पुढे जे जे होईल ते ते पहा अशी परिस्थिती तयार होऊ शकते. झेडपीचे इलेक्शन लागल्यानंतर आपण अशा अनेक भागांमध्ये गेलो, अनेक जिल्हा परिषद जे उमेदवार आहेत त्यांच्याशी बातचीत करतोय आणि या सगळ्यांमध्ये आणखी एक चर्चेत आलेला जिल्हा परिषद गट म्हणजे कडूचा जिल्हा परिषद गट. या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाकडून वसुंधा अंकुश राक्षे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आपण वसुंधाताई यांच्यासोबत तर बोलणार आहोत, मात्र अंकुश राक्षे यांचं काम काय? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये चर्चेत आलेले अंकुश राक्षे हेच का? वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडल्यानंतर खेडमध्ये जे राक्षे चर्चेत येतात ते हेच का? आणि यावेळी झेडपीला जे चर्चेत आलेत त्यांच्या विरोधात उमेदवार जो उभा आहे त्यांना उभं करणारे हेच का? हे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ते या जिल्हा परिषद गटाबाबत आपण समजून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्ते. जसं मी म्हटलं, आम्ही मराठा आरक्षणाच्या चळवळीपासून तुम्हाला ओळखतो. मराठा आरक्षण गाजलं त्यावेळी तुम्ही दिसले. ज्यावेळी खेडचा कुठलाही मोठा विषय उभा राहतो त्यावेळी अंकुश राक्षे नाव समोर येतं. आता तुम्ही झेडपीला समोर आलेत. विद्यमान सरपंच राहिले, त्यानंतर पंचायत समितीचे सभापती आणि आता थेट झेडपी. हा प्रवास फक्त पदांनी बदलत गेलाय की कामांनीही बदलतोय? नाही, समाजकारणाची आवड असल्यामुळे समाजकारण चळवळ जसं जसं करत गेलो
हम्म. जनतेचा पाठिंबा जसा मिळत गेला तशी वेगवेगळी पदही मिळत गेली. हम्म. त्यामुळं पदांसाठी नाही पण समाजासाठी धावताना वेगवेगळी पदं ही घ्यावी लागतात, कारण राजकीय पदांशिवाय तर समाजाची कामं करता येत नाही किंवा तेवढा मोठा आपल्याला बदल करता येत नाही. आपल्या राजकारणात एक म्हण आहे, बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. तुम्ही सरपंच राहिलेल्या त्या बहिरवाडीमध्ये तुम्ही काय कामं केलीत? जर बहिरवाडीमध्ये सरपंच म्हणून तुम्ही चालले तर कमीत कमी लोकांना ते प्रोजेक्शन तुम्ही इथे जिल्हा परिषदेत दाखवू शकता. बहिरवाडीत कामं काय केली? आता बहिरवाडी बाबतीत सांगायचं झालं तर मी ज्यावेळेस सरपंच म्हणून काम केलं, आता माझी पत्नीही सरपंच, लोकनियुक्त सरपंच आहे. तर प्रमुख जे रस्त्यांचे प्रश्न होते, म्हणजे आता राजगुरुनगरच्या मुख्य चौकापासून बहिरवाडीपर्यंतचा रस्ता असेल, त्याचं डांबरीकरणाचं काम आम्ही आमच्या कालखंडात पूर्ण केलं. बहिरवाडीतले जे दोन्ही दत्तनगरचा रस्ता, ठाकरवाडीचा रस्ता वर्षानुवर्ष प्रलंबित होता. अगदी 10-15 फुटाची खोल पांदी होती रस्त्याने, लोकांना जायला अडचणी असायच्या किंवा जनावरांची अडचण असेल, रात्री अपरात्री शाळेतल्या मुलांना, महिलांना जाण्याची समस्या असायची. 3-3, 4-4 किलोमीटरचे रस्ते माझ्या कालखंडात ते पूर्ण केले. पाण्याच्या सिंचनाच्या संदर्भात असेल तर माझ्याकडं फॉरेस्टचं क्षेत्र जे मोठं आहे तिथे मी 42 चेकडॅम बांधले. पाझर तलावाचं खोलीकरणाचं काम असेल, संपूर्ण ओढ्याचं खोलीकरणाचं काम असेल, ओढ्यावरती रिचार्ज बोर बांधले असतील, केटीवेर बांधले 2-3 ठिकाणी. आताही नव्याने मागच्या वर्षात 2 केटीवेर परत नवीन बंधारे बांधले, ज्याला आपण केटी बंधारा म्हणतो. म्हणजे पाणी साठवण्यासंदर्भात असेल, जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाणी योजनेचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये सुरू आहे. त्याचं विहिरीचं काम झालं आहे, टाकीचं काम पेंडिंग आहे. गावातल्या अंतर्गत काँक्रिटीकरणाचे रस्ते झाले असतील. पूर्वी ठाकरवाडी परिसरात आणि गावठाणात दोन्हीकडेही अंगणवाडी ही ठाकरवाडीत तर नव्हती, गावठाणामध्ये साधी जुनी कौलाची अंगणवाडी होती. अंगणवाडीची कामं पूर्ण केली. शाळांच्या नवीन इमारती मंजूर केल्या. शाळेचं सुशोभीकरण असेल, वॉल कंपाऊंड असेल किंवा जी प्रमुख चौक होते, प्रत्येक प्रमुख चौकामध्ये पूर्ण काँक्रिटीकरण झाले, पेविंग ब्लॉकचं काम झाले. प्रत्येक प्रमुख चौकात जिथं लोकांच्या सार्वजनिक कामासाठी पूर्वी सभामंडपांची व्यवस्था नव्हती ती सभामंडपं झाली. मंदिरांची कामं चांगल्या प्रकारे सुधारवली. नवीन बैलगाडा घाट बांधला. आमच्याकडं गायरांची जी चिक्कूची बागेची जागा आहे तिचा परिसर सुधारण्याचं काम केलं. पूर्वी माझ्याकडे जेव्हा मी सरपंच म्हणून काम करतो तेव्हा स्मशानभूमी पण साधी गावात नव्हती. स्मशानभूमीचं शेड केलं, तिथे वेटिंग शेड, दसऱ्या घाटाचं शेड, अशी अनेक कामं सांगता येतील की गावच्या म्हणजे पूर्णपणे आमच्या बहिरवाडीमध्ये कोणी आलं तरी पूर्वीची बहिरवाडी आणि आजची बहिरवाडी 100% कायापालट झाला. आणि मी तर हे म्हणेल की विद्यमान जिल्हा परिषद सदस्याच्या गावाची आणि माझ्या गावाची जरी तुलना केली तरी लगेच लक्षात येईल की किती बदल मी माझ्या गावात केले आणि त्यांनी त्यांच्या गावात काय करू शकतो. बरं, झेडपीकडे तुम्ही आलेच आहेत तर माझ्या माहितीप्रमाणे जे घनवट फॅमिली तुमच्या समोर आहे, नातेगोते तुमचे तर आहेत, पण आम्ही ऐकलं जेव्हा तुमच्या पंचायत समितीचे वेगवेगळे गण होते त्यावेळी तुम्ही तुमचाही प्रचार करत होते, त्यांचाही प्रचार करत होते. इनडायरेक्टली त्यांना तुम्ही निवडून आणण्यासाठी मदत केली ना, आज तुम्ही त्यांच्याच पुढे उभे आहेत. 100% ही गोष्ट खरी आहे. माझ्या राजकीय जीवनात अनेक कामं करत असताना कधी कधी तरुण वयामध्ये माणसाकडून काही निर्णय चुकतात. मला वाटतं की माझा तो एक मोठा निर्णय राजकारणातला फार मोठा चुकला की ज्यांना खरं तर राजकारणामध्ये आणण्यामध्ये पुढाकार घ्यायला नव्हता पाहिजे त्यांना मी त्यावेळेस मी अविवाहित होतो. पंचायत समितीची जागा पुरुषाला होती, मी पंचायत समिती लढलो. जिल्हा परिषदला त्यांच्या परिवारातनं महिलेची जागा होती, त्यांच्या परिवारातनं त्यांच्या भाऊजींना मी उभं केलं. ते माझ्या नातेगोत्यातच आहे. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये जी वागणूक समाजाला त्यांनी द्यायला पाहिजे होती किंवा ज्या अपेक्षेने आम्ही एकत्रित त्यावेळेस लढलो त्या प्रकारे काही झालं नाही. त्या उलट सर्वांना, माझ्या सकट मतदारसंघातल्या सर्व लोकांना एक वेगळ्या प्रकारचा पश्चाताप झाला आणि ती जबाबदारी मी स्वीकारतो. कारण त्यावेळेस त्यांच्या प्रचाराची भाषणं असेल, किंबहुना प्रचार दौरा असेल, इलेक्शनची रणनीती असेल, उमेदवारी मिळवण्यापर्यंतचं संपूर्ण राजकारण असेल, हे सर्व करत असताना निश्चित मोठा वाटा मी उचलला किंवा त्यांचं लॉन्चिंग करण्यामध्ये माझा फार मोठा पुढाकार होता. त्यांना त्या उमेदवारीला तयार करण्यापासून ग्राउंड लेवलवरती पोहोचवण्यापर्यंत. परंतु हे सगळं करताना आज मागे वळून पाहिलं तर ती एक फार मोठी चूक झाली. ती चूक आज निश्चितपणे आम्ही सुधरू आणि मतदारसंघातले सगळी लोक आज ती चूक बदलून काढण्याकर किंवा परिवर्तन करण्याच्या मार्गावरती आहे. चूक झाली, ठीक आहे. पॉलिटिकल भाषेत आम्ही याला चूक म्हणतो किंवा तुम्ही पॉलिटिकल भाषेत जे उत्तरं मला द्यायची ती दिली. पण जसं मी म्हटलं तुमचा नात्यातला टच आहे, तुमच्यात आपापसात बिनसलं कसं काय? नाही, बिनसलं वागणुकीमध्ये त्यांनी जो बदल केला किंवा अबोला धरला, लोकांना टार्गेट केलं किंवा जी जेलसी वृत्ती होती, त्यांना अपेक्षित नव्हतं की आता जिल्हा परिषद गटाबाबतीतली जर परिस्थिती पाहिली तर आमची दोघांची गावं ही छोटी छोटी 1000-1200 मतदारसंघाची गावं. मतदारसंघ ज्यावेळेस 40-45 हजाराचा वार्ड आहे, काही गावं 8-8, 10-10 हजार मताची गावं आहेत. मी पंचायत समिती इच्छुक असताना माझ्या मतदारसंघात देखील वाडा नावाचं 5,500 लोकसंख्येचं गाव होतं. त्यांच्याकडे पण जिल्हा परिषदला कडूस जे 10,000च्या जवळपास लोकसंख्येचं गाव आहे. तर अपेक्षित नव्हतं की दोन्ही उमेदवार एका शेजारच्या गावांना पंचायत समिती झेडपीची उमेदवारी मिळेल, जे की राजकारणात असं होत नाही की बेरजेचं राजकारण किंवा मागचं पॉप्युलेशन पाहून उमेदवारी दिल्या जातात.
म्हणून खरं तर त्यांच्या डोक्यात काही वेगळी समीकरणं असतील की याला तिकीट मिळणार नाही, पण याचा आपण वापर करून घेऊ. जशी उमेदवारी मिळाली तसं त्यांनी त्यांची वागणूक बदलली आणि निवडून आल्यानंतर मला त्यावेळेस तालुक्यात सर्वाधिक मताधिक्यानं मी निवडून आलो. त्यांचाही चांगल्या मताधिक्यानं विजय झाला. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करणे, टार्गेट करणे, लोकांना घालून पाडून बोलणे, शिव्या घालणे, कार्यकर्त्याला मारहाण करणे, अक्षरशः आमच्या पूर्वीच्या सभेंच्या जर व्हिडिओ काढल्या तर एखादा कार्यकर्ता जर माझ्या नावाने घोषणा देताना दिसलाय आणि जिल्हा परिषद सदस्याच्या उमेदवाराचं नाव त्यांनी शेवटी घेतले, अशाही कार्यकर्त्यांना त्यांनी ऑफिसला बोलवून घेऊन मारले स्वतःच्या गावातले पण. म्हणजे इथपर्यंत खालच्या पातळीला जाऊन राजकारण नंतर करण्यात आलं. आणि मग आम्ही 2-3 वर्ष संयम बाळगला की ठीक आहे बाबा, काहीतरी गैरसमज झाले असतील तर दूर करू, पाहू. त्यावेळेस तत्कालीन आमदार असतील, लोकप्रतिनिधींनी, काही ज्येष्ठ मंडळींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला की राजकारणात तुमचं जोपर्यंत भागत नाही तोपर्यंत अंकुश काही जिल्हा परिषदेची तयारी करणार नाही, अशाही कमिटमेंट मीही दिल्या. परंतु तरी देखील त्या गोष्टी थांबल्या नाही. आणि मग शेवटी एकच आता आम्ही ठरवलं की जर अशी वृत्ती जर संपवायची असेल, कोणाचा अहंकार जर असेल किंवा विनाकारांची दहशत संपवायची असेल, त्याला राजकारणातून उत्तर देऊ म्हणून शांततेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने आम्ही आतापर्यंत काम करतो. आता जर लोकांना घनवट विरुद्ध राक्ष निवडायचं झालं तर लोकांनी काय पाहायचं? 100% लोकांनी विजन घेऊन काम करणारा माणूस पाहावा, विचारधारा पाहावी. राजकारण पुरोगामी विचारानं केलं पाहिजे. राजकारणात हुकुमशाही, हिटलरशाही किंवा दबाव करून राजकारण केलं जात नाही. लोकांची मनं तुम्ही कामातनं जिंकली पाहिजे, स्वभावानं जिंकली पाहिजे. आणि अंकुश राक्षेचा स्वभाव तसाच आहे, हे लोकांना ठाम माहिती आहे. रात्री अपरात्री लोकांसाठी नेहमी धावणारा मी कार्यकर्ता आहे. आजपर्यंत प्रत्येक चळवळीत लोकांनी ते पाहिले आणि म्हणून कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना मला इथपर्यंत वेगवेगळ्या पदांपर्यंत पोहोचण्याची संधी समाजाने दिलेली. बरं, चासकमांमध्ये मासेमारी लिलावाचा विषय जो आहे तो समोर येतोय. लोकांचा घनवटांवरती राग असण्याचं कारण पण ते मासेमारीचाच विषय आहे. तिथे नेमकं काय घडलंय? कसं आहे की चासकमान धरणामध्ये आमच्याकडे कातकरी समाज आणि आदिवासी समाज, ठाकरवाडीतला समाज त्या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. पारंपरिक जे काही कोळी काम करतात किंवा बरीचशी लोक, आता जर आदिवासी समाज आपण म्हटलं की त्यांचं 90% खाद्यच हे मांसाहार आहे किंवा माशांवरती त्यांचं रोजच्या जेवणामध्ये त्यांना ते लागतं. 200-500-100 रुपये दररोज रोजीरोटीने कमवणारी ती माणसं आहेत आणि मग त्यांच्या उपजीविकेकरता किंवा रोजच्या जेवणामध्ये आहारात त्यांना तिथनं मासेमारी करून जर आणावी लागत असेल, काही लोकांना ती विकण्याकरता आणावी लागत असेल. पण निलाव घेतल्यानंतर, यापूर्वी अनेक लोकांनी निलाव घेतले, परंतु त्या लिलावामध्ये कधी कुठल्या स्थानिक लोकांना बंदी आणली नाही. परंतु यावेळेस मात्र गेल्या 2 वर्षापासून चासकमान धरणात स्थानिक आदिवासी समाजाला, कातकरी समाजाला मासेमारी करण्यापासून किंवा मासे पकडण्यापासून रोखण्यात येतं. त्यांना अक्षरशः मारण्यात आले कितीतरी लोकांना. बरं, तुमचा जर धरणामध्ये लिलाव आहे तर धरणाच्या खालचा जो परिसर आहे, म्हणजे जो नदी पात्रामध्ये, तिथं कोणाला अडवलं नाही पाहिजे. पण तिथं देखील प्रत्येक आदिवासी बांधवाला किंवा मासेमारी करणाऱ्याला अडवलं जातं. त्याच्यावरती दहशत केली जाते. अक्षरशः लोकांच्या पोटापाण्याचा विषय अडचणीत आलेला आहे. ती बरीचशी लोक स्थलांतरित होऊन दुसऱ्या तालुक्यामध्ये आज मासेमारी करतात, पण आमच्या तालुक्यात त्यांना करता येत नाही. एवढी दहशत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी. विद्यमान जिल्हा परिषद सदस्याची दहशत येतं. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य निवडून कसे आले, हा माझा पहिला प्रश्न. त्याला जोडून माझा दुसरा प्रश्न, जर आज तुम्ही सांगताय त्यांची गुंडगिरी आहे, त्यांचं इलिगल वर्क आहे, त्यांच्यावरती पोलीस FIR आहेत, बरेचसे जे काही त्यांच्याकडचे आरोप जे आम्ही ऐकले तुमच्या गटामध्ये ते समोर येत आहेत, तर आत्ता ही जर समोरच्या उमेदवाराने कॉलर वर केली किंवा मग 4 पैसे जर पाकिटात सरकवले तर मग कसं करायचं? हे बघा, 9 वर्ष या निवडणुकीची मतदारसंघातली सगळी लोक वाट पाहतात. आज बदल घडवायचा आहे, ही मूठ आम्ही सगळ्यांनी मिळून बांधली. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना जे जे करावं लागतं ते करण्याची निश्चितपणे आमची तयारी आहे. परंतु गुंडगिरी, दादागिरीला आमच्या ज्या ज्या कार्यकर्त्याला ते त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहण्याची भूमिका आजपर्यंत मी ठेवली आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ती लोक आम्ही संघटित करत आहोत. त्यांना पूर्णपणाने ताकद दिली जाईल. राहिला प्रश्न की मागच्या वेळेस जे केलं ते निवडून कसे येतात, तर मागच्या वेळेस ते स्वतः उभे नव्हते, महिला उमेदवार उभ्या होत्या त्यांच्या कुटुंबातल्या. आणि साहजिक आहे, नवीन उमेदवार म्हटलं की थोडंसं पॉझिटिव्ह वातावरण असतं. प्रत्येकाला माहीत नसतं की हा पुढे काय करेल. लोकांना अपेक्षा होती की ते चांगलं करतील, परंतु त्या परिवाराने तसं केलं नाही. आणि त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची संपूर्ण भाषणं असतील किंवा प्रचार सभा असतील, संपूर्ण धुरा मी सांभाळल्या. म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या भाषणांच्या वक्तृत्वाच्या जोरावर देखील त्यांना हजारो मतं मिळाली किंवा मी त्यांची भूमिका पटवून दिली. माझ्याकडे पाहून देखील खूप लोकांनी मतदान दिले, नातेगोत्याच्या माध्यमातून लोकांनी मतदान केलं. पण आज सर्व लोकांना पस्तावा झाला आहे आणि यावेळेस निश्चितपणानं बदल होईल. त्यांच्या दहशतीला किंवा दादागिरीला चोख उत्तर निवडणुकीच्या काळात दिलं जाईल. बैलगाडा घाटाचं आयोजन असेल, दहीहंडी उत्सव असतील, वेगवेगळे मॅरेथॉन गोष्टी असतील किंवा शिबिर असतील तुमच्या माध्यमातून घेतले जातात. मला हे जाणून घ्यायचंय की निवडणुका तोंडावर आल्यात किंवा तुम्ही पुढारी आहात म्हणून हे सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन होत होतं, की
काही यामागे वेगळा विकासाचा दृष्टिकोन पण होता? नाही, मी आता राजगुरुनगर शहरामध्ये गेल्या 15 वर्षापासून मोठी दहीहंडीचा उत्सव करतो. ज्यावेळेस मी विद्यार्थी दशेत काम करायचो त्यावेळेसपासून या शहरात 20-25 हजाराच्या लोकसंख्येचे आम्ही दहीहंडीचा उत्सव करतो. परंपरेनं तो चालत राहिला. आता राजगुरुनगर शहर माझ्या मतदारसंघात नाही, मी ग्रामीण भागामध्ये लढतो, परंतु तालुक्याच्या हिशोबाने तो कार्यक्रम एक संस्कृतीची जपवणूक, तरुणांच्या हिशोबाने आम्ही तो कार्यक्रम करतो. बैलगाडा प्रेमी माझ्या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. मध्यंतरी बैलगाडा क्षेत्रावर बंदी आली होती. बैलगाडा बंदी उठल्यानंतर पहिले 2020चे सामने अगदी मोठं ट्रॅक्टरचं बक्षीस ठेवून आम्ही ते सुरू केले, बैलगाडा शर्यती. आणि प्रत्येक गावोगावी शेतकरी वर्ग आहे, बैल पाळणारा वर्ग आहे, प्रत्येकाच्या घरोघरी बैलगाडे आहेत. त्यामुळे प्रत्येक गावच्या यात्रा असल्या आमच्या परिसरात तरी तिथं बैलगाडा शर्यती होतात. त्यामुळे त्यांना ताकद देणं किंवा त्यांच्या पाठीमागे उभं राहणं किंवा एखादी शर्यत भरवण्यामध्ये मदत करणं ही भूमिका पहिल्या दिवसापासून ठेवली आहे. निवडणूक आज आली म्हणून नाही, पण जशा शर्यती चालू झाल्यात आणि पूर्वी बंदीच्या अगोदर जेव्हा शर्यती चालू होत्या तेव्हापासून आम्ही यामध्ये खंबीरपणाने आहोत आणि तसंच चालू आहे. लोकांना अंकुश राक्षे माहिती आहेत. लोकांना वसुधा राक्षे जर परिचित करून द्यायच्या ठरल्या तर राजकीय अँगलने कशा परिचित करणार? आता वसुधा राक्षे माझी जी पत्नी आहे ती आता ऑलरेडी राजकारणामध्ये काम करते. ती लोकनियुक्त सरपंच आहे. मोठ्या मताधिक्याने ती निवडून आली आहे. जवळपास 75% गावचं मतदान तिला 1 त्या ठिकाणी झालं आहे. संपूर्ण पॅनल तिच्या नेतृत्वात, माझ्या नेतृत्वात ग्रामपंचायत पूर्ण पॅनल एक हाती आमचा आला आहे. म्हणजे जनतेने जो विश्वास ठेवला त्या विश्वासाने काम निश्चितपणाने तिने तिच्या कालखंडात केले. मतदारसंघाची बांधणी करताना जिल्हा परिषद गटामध्ये बचत गटाच्या माध्यमातून असेल, महिलांचा वेगळा संपर्क असेल, तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न असतील, या संदर्भात ती फिरतीये. तिच्या मतदारसंघात घरोघरी, प्रत्येक घरोघरी 2-3 राऊंड तिचे पूर्ण झाले. गावोगावी वाड्या वस्त्यांवरती बैठका पूर्ण झाल्यात. तिचाही संपर्क फार दांडगा आहे आणि निश्चितपणानं शिक्षणाच्या जोरावर एक वेगळं विजन घेऊन आम्ही दोघंही काम करण्याचा प्रयत्न करतोय. बरं, जर लोकांनी तुम्हाला संधी द्यायची ठरली, आता समोरच्या झेडपी उमेदवारांना निवडून आणण्यामागं मी म्हटलं जसं की तुम्ही होते, तुम्हाला जर संधी द्यायची ठरली तर लोकांना व्हिजन पाहिजे. कोणतं व्हिजन घेऊन तुम्ही लोकांपुढे जाणार आहात की ज्या बेसवरती लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं? एक तर प्रमुख व्हिजनच्या अगोदरची एक गोष्ट आहे की आम्हाला मतदारसंघ दहशतमुक्त करायचा आहे. मतदारसंघाचे चुकीच्या पद्धतीने राजकारण चाललं जातं. गावोगावी, सोसायट्या, ग्रामपंचायतमध्ये लक्ष देऊन लोकांना जो त्रास दिला जातो ते बदल करायचं आहे. आता व्हिजन बाबतीत आमच्या तालुक्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणावरती आरोग्य सेवा अजून बळकट करणं गरजेचे आहे. मागच्या कालखंडात मी जे जे केलं ते सांगण्यापेक्षा पुढे अजून एक नवीन चांगल्या प्रकारचं ग्रामीण भागामध्ये उपजिल्हा रुग्णालय असेल, त्याचं उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी घेऊन ते करणं गरजेचं आहे. आदिवासी पट्ट्यामध्ये बराचसा असा समाज आहे की जो नोकरीच्या माध्यमातून मुंबईला स्थलांतरित झाला आहे. तर माझं स्वप्न आहे की माझ्या भागामध्ये जर मोठी MIDC आहे तर मला इथं त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. मुंबईला गेलेला माझा नागरिक मला परत गावाकडे आणायचा आहे. त्या पद्धतीने काम करायचं आहे. काही आदिवासी लोकांच्या स्थानिक ज्याही काही कला आहेत त्यांना वाव देऊन त्यांच्यासाठी व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर असेल किंवा महिला बचत गटांच्या सक्षमीकरणापासून त्यांना काही आपण व्यवसायामध्ये कसं उतरवू शकतो यावर मी आजपर्यंत बरंच काम केलं आहे. इथून पुढे त्यामध्ये अधिकचं काम करायचं आहे. बाकी जो इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग असेल म्हणजे वाड्या वस्त्यांवरती काही ठिकाणी आजही ठाकरवाड्यावरती पाणी टंचाई आहे, तिथं जलसंवर्धनच्या माध्यमातून अधिकचं काय काम आम्ही करू शकतो, प्रत्येक वेळेस करतो, अजून काय भर करता येईल. शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, बिबट्याची समस्या फार मोठी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बाबतीत जे काही प्रमुख रस्ते असतील किंवा शाळा असतील, मी माझ्या कालखंडात बऱ्याचशा शाळा सुधारण्याचं काम केलं. जो थोडाफार बॅकलॉग अजून राहिला कारण मी पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत होतो. मी CSR फंडची काही मदत घेतली कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निधी बाबतीत तुलना नाही होऊ शकत, फार अंतर आहे. म्हणून मग जिल्हा परिषदची सदस्यपदाची संधी मिळाली. निश्चितपणानं तो पूर्ण बॅकलॉग प्रत्येक गावचे स्मशानभूमी, दशक्रिया घाटची पूर्णपणाने सुसज्ज असं बांधकाम करणे, गावची पाण्याची समस्या सोडवणे, प्रमुख रस्ते सोडवणे, शाळेंचा शिक्षणाचा दर्जा वाढवणे, काही अंगणवाडी आणि शाळेंच्या आजही इमारती जुन्या आहेत त्याची सुधारणा करणे, अशा प्रकारचं एक वेगळं काम आम्ही मतदारसंघात करण्याचा निर्णय घेतो. दिलीप मोहिते माझे आमदार राहिले, आता तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतायत. पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे, पण मूळचा शिक्का तुमच्यावर शिवसेनेचा लागलेला. शिवसेना, राष्ट्रवादी, मराठा आंदोलन, विद्यार्थी संघटनेत ॲक्टिव्ह, सभापती, सरपंच, बरेचसे टॅग येतो तुमच्या भोवती. आत्ता जर माझे आमदार झालेले आहेत दिलीप मोहिते, तर तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिल्यानंतर तुम्हाला ताकद कशी मिळते? एकतर दिलीप मोहिते माझे आमदार नक्कीच आहेत, परंतु ते सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतात. अजितदादा ही एक ताकद देणारी व्यक्ती आहे. मी सुरुवातीला जेव्हा विद्यार्थी संघटनेत काम करत तेव्हा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतच मी काम करत होतो. तेव्हा ज्यावेळेस दादा उपमुख्यमंत्री नव्हते तेव्हापासून त्यांची काम करण्याची पद्धत आम्ही पाहिली आणि त्यांचंच विजन घेऊन दिलीपांनी आमच्या तालुक्यामध्ये फार मोठी विजनरी घेऊन वेगवेगळी मोठी कामं केली आहेत. म्हणजे जसं की
नवीन पोलीस स्टेशनची इमारत असेल, नवीन प्रशासकीय इमारत असेल, नवीन कोर्टांची इमारती असतील. तालुक्यामध्ये इतिहासात सर्वाधिक जास्त पूल म्हणजे वेगवेगळी गावं पुलांच्या माध्यमातून जोडण्याचं काम असेल, प्रमुख रस्ते असतील, भीमाशंकर पर्यटन विकास आराखडा असेल, हुतात्मा राजगुरूंचा परिसरामधला जन्मभूमीच्या परिसरातला पर्यटन विकास आराखडा असेल, बरीचशी कामं सांगता येतील. परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे काम करताना सत्तेचा उपयोग आम्हाला यामध्ये होतो. जरी निवडणुकीमध्ये काही मागच्या झालं असेल तर विधानसभेला शेवटी अँटी वोटिंगचा एक फॅक्टर होतो. 3-3, 4-4 वेळा एक व्यक्तिमत्व जर असेल तर काही विरोधक आपोआप तयार होतात. विरोधकांनी सर्व पक्षांनी मूठ बांधली म्हणून विधानसभेला जो निकाल झाला ती परिस्थिती वेगळी होती. पण आज लोकांना तालुक्यामध्ये पस्तावा आहे की 1 वर्ष होऊन गेलं पण आम्ही सत्तेतनं बाजूला राहिलो तर त्याची काही नुकसान झाली. कारण पूर्वी एका वर्षामध्ये 500-500, 600 कोटींची निधी तालुक्यामध्ये आलेला आहे. आज त्या तुलनेत आमच्याकडे काहीच पैसे नाही. किंवा माझ्या गावच्यापासून मी उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मतदारसंघात अशी अनेक गाव आहेत की ज्या गावात आजही रुपयाचा निधी वर्षभरात आला नाही. हा तोटा झालाय लोकांच्या लक्षात आले. लोक सत्तेबरोबर राहण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे आम्ही अण्णांच्या नेतृत्वाखाली दिलीप अण्णांच्या चांगल्या प्रकारे काम करू शकतो आम्हाला विश्वास आहे. बरं, शेवटच्या प्रश्नाकडे जाते आणि ज्या अधिकृत उमेदवार आहेत वसुधा अंकुश राक्षे यांच्यासोबत आम्ही बातचीत करतो. माझा शेवटचा प्रश्न, लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं यासाठी कोणतेही मला बेसिक 5 पॉईंट सांगा. एकतर पहिलं की मी आतापर्यंत जे पण काम केलंय प्रशासक म्हणून विशेषतः कोविडच्या काळामध्ये कोणीच करू नव्हतं शकत किंबहुना कुठल्याच सभापतीने केलं नसेल. प्राथमिक आरोग्य केंद्रापुरती मर्यादित असणारी संस्था आहे जिल्हा परिषद पंचायत समिती. त्याच्या पुढे जाऊन म्हणजे जे ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या प्रकारे डॉक्टर काम करतात तशा प्रकारचे हॉस्पिटलचं सेटअप उभारणं, त्याच्याकरता सरकारी यंत्रणा नसताना देखील खाजगी डॉक्टरांच्या ड्युटीज तिथं लावून तो सेटअप उभा करणं, त्याला 1 रुपया शासनाकडे पैसे नव्हते. ज्यावेळेस माझे TOचे व्हिडिओ मला म्हणायचे की आपल्याकडे पैसे नाही आहेत, पण CSR फंडच्या माध्यमातून 1500 बेडचे हॉस्पिटल लागणारा सर्व सेटअप मी आणला. बेडपासून मेडिसिनपासून ज्या काही सुखसुविधा तिथं लागतात किंवा तालुक्यात ॲम्ब्युलन्स असतील. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला सभापती असताना मी 10 ॲम्ब्युलन्स दिल्या. म्हणजे अशा प्रकारचं काम करणारा मी एक माणूस आहे हे लोकांना माहिती आहे. मराठा आंदोलन बाबतीत पाहिलं तर अनेक नेते मंडळी आपण पाहिले की लोक जमणार फक्त फोटो सेशनच्या वेळेस पुढारी पुढे येतात. परंतु मी एकमेव सभापती असं होतं की मी 120 दिवस मार्केट रेटच्या बाहेर झोपून उपोषण केलंय. साखळी उपोषण, 9 दिवसाचं आमरण उपोषण त्या ठिकाणी केलंय. ज्यावेळेस माझी मिसेस प्रेग्नेंट होती तरी मी आंदोलनामध्ये सक्रिय होतो. लोकांनी हे पाहिलंय की आजच नाही पूर्वीपासून 10-12 वर्षापासून चळवळीमध्ये कुठले आंदोलन असू द्यात, शेतकऱ्यांचं असू द्यात, आदिवासी समाजाचं असू द्यात, मराठा समाजाचं असू द्यात, जमिनीवरती लढणारा मी कार्यकर्ता आहे. वेळोवेळी मी उपोषणं केली आहेत, वेळोवेळी आंदोलनं केली आहेत. समाजासाठी आवाज उठवणारा कार्यकर्ता आहे. अभ्यास माझा चांगला आहे. मी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये ज्यावेळेस पंचायत समिती सभापती म्हणून पदसिद्ध म्हणून त्या सभागृहात काम केलं त्यावेळेस जिल्हा परिषदच्या सदस्यांनी पाहिलंय की मी कशा प्रकारे प्रश्नांची मांडणी करतो. पंचायत समितीच्या सभागृहाचं आजही आपण जर पूर्ण मागच्या 5 वर्षाचं आमचं प्रोसिडिंग पाहिलं तर सर्वाधिक प्रश्न सभागृहात मीच मांडले असतील किंवा सर्वाधिक विषयांवरती चर्चा माझ्यामुळेच झाली असेल. तर विजन घेऊन काम करणारं एक सुशिक्षित नेतृत्व म्हणून लोकांनी माझ्या पाठीमागे राहावं. दुसऱ्या बाजूने तालुक्यामध्ये जर समोरच्यांकडे पाहिलं तर जी दादागिरी गुंडगिरी आहे तिला जर उत्तर द्यायचं असेल तर लोकांनाही माहिती आहे की आज अंकुश राक्षे हाच पर्याय आहे. आणि म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये इतर अनेक पक्षांची लोक देखील माझ्या पाठीमागे आहेत. आज शिवसेनेचे शिंदे गटाचे अतुल देशमुख त्यांचाही मला माझ्या मतदारसंघात पाठिंबा आहे. म्हणजे अशा प्रकारे आम्ही एक वेगळी विचारधारा घेऊन पुढे जातो. अंकुश राक्षे 2 हात करू शकतील का? 100%. बरं, 100%. कसे, विकासाने का? बघा, विकासाने तर आपण ताकदीने पुढे जाणं हे विजन आहे. राजकारणामध्ये समाजकारणात काम करताना संयमी नेतृत्व म्हणून आपण ही माझी ओळख आहे. परंतु किती असलं तरी ज्यावेळेस समाजावर अन्याय होईल, एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल त्यावेळेस आरेला कार्य करण्याची ताकद आमच्यात ठेवतोय. आणि मी एक तरुण कार्यकर्ता आहे. फार मोठी तरुणांची फळी माझ्या पाठीमागे उभी आहे. फक्त विनाकारण आपण वादविवाद करणे हे आमच्या रक्तात नाही. परंतु एखाद्यावर अन्याय झाला तर त्याच्या पाठीमागे ताकदीने उभं राहू. जसं मी तुम्हाला म्हटलं की कोरोना हा काळ असा होता की लोकांना त्यावेळी खरी गरज होती. तिथे रेमडेसिवीर पासून, व्हेंटिलेटर पासून, ऑक्सिजन पासून, बेड पासून प्रत्येक गोष्टीसाठी लोकांना धावपळ करावी लागत होते. अनेक पुढाऱ्यांपुढे हात जोडावे लागत होते. इथे तुम्हाला स्थानिक लेवलवरती तसा काही अनुभव आला का? आणि तुम्ही जसं म्हटले की मी कोरोना काळामध्ये त्यांच्या मागे उभा राहिलो, तर मग PPE किट, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन हे सगळं तुम्ही तुमच्या लेवल, तुम्ही तर खाली सभापती होते ना, इथे वरून तर पूर्ण बॉडी काम करत होती. तुम्ही हे कसं पुरवलं? बघा, ज्यावेळेस सुरुवातीला अगदी PPE किट म्हणजे काय हे ज्यावेळेस काही डॉक्टरांना पण समजून घेण्याची परिस्थिती होती सुरुवातीला, त्यावेळेसच जेव्हा डॉक्टर भयभीत झालेले होते, मी माझ्या शालेय जीवनातले आमचे कोयमुतूरला मित्र आहेत जे फार्माटिकलमध्ये काम करतात त्यांच्याकडनं मी तिथल्या CSRच्या माध्यमातून PPE किट तालुक्यात मागवले. सगळीकडं खाजगी डॉक्टर, सरकारी डॉक्टर सगळ्यांना PPE किट पुरवले. नंतरच्या कालखंडात व्हेंटिलेटर बाबतीत मला अभ्यास होता की व्हेंटिलेटर अनेक ठिकाणी
PMO ऑफिसपर्यंत पुरवणाऱ्या कंपन्या माझ्या MIDCमध्ये आहेत. मी त्या कंपन्यांकडनं जवळपास 36 व्हेंटिलेटर मी CSRच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून दिले. मग तालुक्यामध्ये खाजगी सेटअपला असेल, सरकारी सेटअपला असेल, आम्ही ते त्यावेळेस वापरण्यासाठी मोफत दिले. म्हणजे हे करण्याचं माहिती असेल तर होतं. ज्या ज्या गोष्टी मला लागल्या, आता सपोज हॉस्पिटलचं सेटअप उभारताना मला बेड लागले, मर्सिडीजकडनं मी 1500 बेड घेतले. लोक म्हणाली की इथं लाईट लागते, तर लाईटची कंपनी माझ्याच MIDC सिस्का कंपनी होती, मी त्यांच्याकडनं लाईट घेतल्या. फिलिप्सकडनं फॅन घेतले. मेडिसिन्स असतील तेही मला बरेचसे CSRमधनं मिळाले. प्रत्येक वेळेस काय होतं की लोकप्रतिनिधी वाट पाहतो की शासनाचा निधी येईल, त्यातनं आम्ही काहीतरी करू. पण मी ते करण्याच्या पलीकडे जे लागतंय त्याला मी काय करू शकतो ते करण्याचा प्रयत्न केला. आता त्या कालखंडात आपण पाहिलं असेल की अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन बेड वाचून अनेक लोकांचे जीव गेले. परंतु याला जर सुविधा पुरवायची तर माझ्या तालुक्यामध्ये मी कशालाच कमी पडलो नाही. लोकांना लागेल ती सुविधा त्यावेळेस पुरवली. ॲम्ब्युलन्ससाठी सरकारी ॲम्ब्युलन्स आमच्या 2-3च होत्या. तर मी जवळपास खाजगी मिळून सगळ्या 80 ॲम्ब्युलन्स आम्ही तालुक्यामध्ये एकत्रित हायर करून ठेवलेल्या, की कुठनंही आमच्या वॉर रूमला फोन आला किंवा हेल्पलाईनला फोन आला की त्या ठिकाणी त्याला ॲम्ब्युलन्सची सुविधा पुरवायची. पेशंटला घरनं आणण्यापासून पुन्हा सोडण्यापर्यंत सगळी काळजी आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि मी 24 तास लोकांसाठी त्या काळात अवेलेबल होतो. डॉक्टर कसे अरेंज केले? डॉक्टरांसाठी पहिले तर आमच्याकडे गव्हर्नमेंटच्या रुग्णालयाला जिथं 2 जागा आहेत तिथे एकच डॉक्टर असायचा. मग मी राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी तिन्ही मेडिकल असोसिएशनच्या मीटिंग्स घेतल्या. खाजगी डॉक्टरांना विनंती केली, त्यांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत त्यांच्या ड्युटीज मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला 7-7 दिवसाच्या रुटीनने लावल्या. डॉक्टरांनी मला त्याच्यात साथ दिली. खाजगी फार्मासिस्टच्या ड्युटीज लावल्या आणि त्यांच्या मदतीने सुरुवातीला आम्ही तो सेटअप उभा केला. नंतरच्या कालखंडात आम्ही भरती केली. भरतीनंतर काही कायमस्वरूपीचे डॉक्टर आम्हाला मिळाले. पण सुरुवातीचे काही महिने खाजगी डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी मोफत त्या काळात सेवा दिली आणि त्यांना आपत्ती व्यवस्थापनच्या खाली तसे आदेश आम्ही काढले त्या अधिकाराचा वापर करून. किंबहुना ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल, अगदी किराणा किट लोकांना पुरवायचे होते. MIDCतनं मी जवळपास 2,80,000 किराणा किट गोरगरीब लोकांना वाटले. अनेक प्रसंग, अनेक भावनिक प्रसंग त्या काळात ते मला सांगता येतील की मुंबईकर हा आमच्या तालुक्यामध्ये गावोगावी 20-25% लोकसंख्या ही मुंबईला राहते. लोक मुंबईवरनं गावाला आली की त्यांना 14-14 दिवस बाहेर कुठेतरी शाळेत क्वारंटाईन व्हायला लागायचं. तो फार भावनिक प्रसंग होता. लोकांना वाटायचं की माझा सख्खा भाऊ मला घरात घेत नाही, तो मला गावाच्या वेशी बाहेर किंवा कुठेतरी शाळेत थांबवतोय. किंबहुना एखाद्याची मृत्यू झाला तर सख्खा भाऊ खांदेकरी होत नव्हता. त्यावेळेस मी अनेकांना खांदेकरी झालोय. तोही प्रसंग फार असा भावनिक आठवतो आम्हाला त्या काळात. म्हणजे लोकांना पाहिजे त्या ताकदीपर्यंत साथ देण्याचं काम केलं. विशेष तुम्हाला मी आवर्जून सांगेन की माझ्याकडं गव्हर्नमेंट सेटअप असू द्या किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असू द्या, माझी प्रत्येक हॉस्पिटलला डेली व्हिजिट असायची. व्हिजिट मी पेशंटच्या बेडपर्यंत घ्यायचो, पेशंटच्या वॉशरूमपर्यंत घ्यायचो. पेशंटचं वॉशरूम क्लास 4च्या स्टाफने साफ केले की नाही हे मी पाहायचो. म्हणून माझ्या स्टाफला एक वेगळी प्रकारची दहशत होती की सभापती एवढा आहे की तो वॉशरूम पण बघतो, म्हणजे आपल्याला ते साफ केलं पाहिजे. कारण त्यावेळेस असं व्हायचं की पेशंटला किंवा नातेवाईकांना आतमध्ये येऊन दिलं नसायचं, येऊन देत नव्हते डॉक्टर्स, मग कळत नसायचं. पण मी तिथे जाऊन पाहायचो. काही ठिकाणी खाजगी हॉस्पिटल पेशंट जरी प्रायव्हेट रूमला ॲडमिट असेल, जनरल ॲडमिट असेल तरी ICUचं बिल लावायचे. मी जाऊन पाहायचो. अनेक ठिकाणी मी ते उघडकीस केलं आहे. मग तिथून पुढं प्रायव्हेट हॉस्पिटल पण योग्य बिलं लावायला लागली. असे बरेच प्रसंग सांगता येतील. पण एवढं करून मला आणि माझ्या परिवाराला कोणालाच कोरोना झाला नाही. शासकीय लस जेव्हा युवकांसाठी आली तेव्हाच मी ती वॅक्सिन घेतली. मेडिकल स्टाफसोबत मी सुरुवातीला वॅक्सिन घेतली नाही. पण मी हे पुण्याही समजतो की मी ज्या पोटतिडकीने समाजासाठी रात्रंदिवस काम केलं त्यातनं मी एकच पुण्याही समजतो की अनेक सोबतची लोक त्या काळात मृत्युमुखी झाली किंवा त्यांच्या परिवाराला सोडून ते निघून गेले. पण माझा परिवार आणि मी आजही आहे. म्हणजे मला हे मी वरदान मिळालं असं समजतो की कोविड नंतर एक पुनर्जीवन आपल्याला मिळालं. आपण ते पुण्याचं काम केलं आणि त्याचे आजही मला बऱ्याच ठिकाणी ते जाणवतं. घरोघरी जेव्हा जातो तेव्हा अनेक लोक सांगतात की आमचं इथून पुढचं आयुष्य तुमच्यासाठी आहे, कारण आमचा जीव गेला असं आम्ही समजलो होतं. म्हणून आता तुम्ही राजकारणात उभे आहात, योगायोगाने आमच्या मतदारसंघात आहात, आम्ही तुमच्या पाठीमागे राहणार, असे अनेक लोक भेटतात. आता आपण अंकुश राक्षे यांच्यासोबत बोललो. राजकारणाचा दांडगा अनुभव आहे, 2 हात करण्याची तयारी आहे, विकासाच्या बाबतीत अशीही आणि तशी आहे. कामं केलेली आहेत, चेहरा चर्चेतला आहे. पण त्यांनी ज्यांच्या नावावर ही उमेदवारी लावली त्या वसुधा अंकुश राक्षे यांना राजकारणाचा किती अनुभव आहे, समाजकारणाचा किती अनुभव आहे आणि ते किती काळ तक धरू शकतात हे समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत बातचीत करणं गरजेचं आहे. सर, तुमच्यानंतर आम्ही त्यांच्याशी बातचीत करू. धन्यवाद. वसुधा अंकुश राक्षे कडूजचा जिल्हा परिषद गटाच्या अजित पवारांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहे. आपण अंकुश राक्षे यांची राजकीय पार्श्वभूमी समजून घेतली. एका पुरुषाच्या मागे एक स्त्री असेल तर तो पुरुष खंबीरपणे पुढे जातो, तसं अंकुश राक्षेंच्या मागे गेल्या 3-4 वर्षांमध्ये वसुधा राक्षे यांचा पाठिंबा राहिलाय. आता त्या उमेदवारी करतायत. सगळे अनुभव त्यांचे कसे होते ते समजून घेऊया. कोरोना काळामध्ये तुमचं लग्न झालं, लग्नानंतर अचानक सगळं राजकीय पार्श्वभूमी, मला माहित नाही तुमची अगोदरची बॅकग्राऊंड पार्श्वभूमी काय होती, पण अंकुश राक्षेंचं काम बघितलं. कोरोनाचा कठीण काळ त्यांच्यासोबत सगळा सुरू होता, म्हणजे कोरोनाचा काळ सुरू होता आणि ते लोकांच्या कठीण प्रसंगामध्ये होते. तर त्यावेळी तुमची साथ त्यांना कशी लाभली?
आता खरं तर ज्यावेळेस हा कोरोनाची महामारी आली त्यावेळेस सभापती हे पंचायत समिती सभापती होते आणि तालुक्याचं नेतृत्व म्हणून खूप मोठी जबाबदारी खरं तर सभापतींवर त्यावेळेस होती. त्यावेळेस नुकतंच आमचं लग्न खरं तर झालं होतं आणि आजही मला आठवतंय अनेकदा 2-2, 3-3 वाजेपर्यंत खरं तर सभापतींचे फोन चालू राहायचे. पेशंटचे त्यांना बेडसाठी असतील, काही गरजांसाठी फोन यायचे. पण त्यावेळेस माझं म्हणणं असायचं की इतक्या रात्रीपर्यंत का? तर त्यावर सभापतींचं उत्तर हे असायचं की हा खरं तर जीवन मरणाचा प्रश्न कोणाचा तरी चालू आहे. तर या आत्ता मला किंवा आत्ता समाजाला खरं तर माझी खूप जास्त गरज आहे. त्यामुळे समाज कल्याण किंवा समाज कार्य करण्याची मला गरज आहे, लोकांना माझी गरज आहे. तर या दृष्टीने खरं तर सभापतींनी आता जसं मागेही सभापतींनी आता सांगितलं की खूप कामं त्यांनी केलेली आहेत, लोकांच्या गरजा त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांच्याकडून एक प्रेरणा कायमस्वरूपी मला मिळत गेली आणि त्यामुळे मीही खरं तर खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. बहिरवाडीचे सरपंच तुम्ही आहात. रोजचं महिलांमध्ये तुमचं उठणं बसणं असेल किंवा तुमचंही बाळ आहे. जेव्हा हा कोरोनाचा प्रसंग सगळा सुरू होता, मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू होता, तेव्हा बाळ तुमचं माझ्या मते 1च वर्षाचं होतं. मग आता एकीकडे बाळ बघायचं, एकीकडे सरपंच आहे म्हटल्यानंतर गाव बघायचं, हे सगळ्या गोष्टींचा बॅलन्स कसा साधता? बाळ खरं तर आता जेव्हा मराठा आरक्षणाचा तुम्ही मुद्दा घेतला तर मराठा आरक्षणासाठी जो लढा चालू होता 3.5 महिने सभापतींनी ज्यावेळेस साखळी उपोषण केलं, त्याचबरोबर 9 दिवस आमरण उपोषण केलं, तर त्यावेळेस मी खरं तर प्रेग्नेंट होते. पण तेव्हाही जो सभापतींना एक मानसिक आधार देण्याची गरज असते प्रत्येक वेळेस, तर तेव्हा मी कायम त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी जिथे त्यांचं आरक्षण किंवा जिथे ते साखळी उपोषण चालू होतं तिथे मी कायम त्यांना भेट देण्यासाठी जात होते. त्याचबरोबर जरांगेंचं ज्यावेळेस सभाचं आयोजन केलं होतं त्यावेळेस महिलांचा प्रचंड सहभाग करून अनेक महिलांना तिथे घेऊन जाण्याचं कामही त्यावेळेस मी केलं. त्याचबरोबर आता तुम्ही म्हटले मी स्वतः सरपंच म्हणून कार्यरत आहे. तर अशा वेळेस महिलांनाही आपण खरं तर महिलांसाठी आपण एक महिला नेतृत्व म्हणून पुढे आलेलो आहोत. तर महिलांसाठी पण खंबीरपणे उभं राहण्यासाठी किंवा महिलांना जाणून देण्यासाठी की एक बाई खरं तर मुलाला सांभाळूनही, घरची जबाबदारी सांभाळूनही खरं तर राजकारण करू शकते. ह्या दोन्ही गोष्टींची सांगड खरं तर घालून समाजकार्य करू शकते हे दाखवून देण्यासाठी मी बऱ्याच आमच्या ज्या मासिक सभा असायच्या, आता आमचं बाळ खरं तर जेव्हा 10 दिवसाचं होतं त्यावेळेसही खरं तर मी सभेला बाळाला घेऊन आणि अनेक वेळा काही कार्यक्रम असतील, काही प्रसंग असतील, त्यावेळेस अनेकदा बाळाला स्वतः घेऊन तिथे जाऊन ते कार्यक्रम पूर्ण करते. तर त्यामुळे महिलांनाही एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की ताई करू शकतात, ताई स्वतःच्या मुलाला घेऊन जर काही मीटिंग्स करू शकतात, काही कार्यक्रम असतील ते सहभाग घेऊ शकतात. तर आपल्यातही तशी नेतृत्वाची खरं तर आपण नेतृत्व घडवू शकतो असं महिलांना बऱ्याचदा वाटतं. तुम्ही स्वतः उच्च शिक्षित आहात, इंजिनियर आहात. लग्न झाल्यानंतर तुम्ही सगळ्याच गोष्टी बघत होत्या, राजकारण बघत होत्या, समाजकारण बघत होत्या. तुम्हालाही वाटत असेल अरे मी एक वेल एज्युकेटेड आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये राजकारणात तुम्ही एंट्री कशी केली? म्हणजे अंकुश राजकारणात आहे म्हणून तुम्हाला राजकारणात आणलं गेलं, म्हणजे बळच डांबलंय की तुम्ही स्वतःच्या इच्छेने आला? आता लग्नाआधी मी खरं तर प्रोसेस इंजिनियर म्हणून मुंबईमध्ये कार्यरत होते. लग्नानंतर लाईफ खरं तर पूर्ण चेंज प्रत्येक महिलेची होतेच. तशी माझ्या बाबतीतही झाली. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात. पण सभापतींनी जेव्हा मी रोज डोळ्यांनी बघत होते की हा म्हणजे सभापती खरं तर पुरुषांना, महिलांना, अनेक लोकांना, नागरिकांना इतकी मदत करतायत आणि त्या मदतीचं कौतुकाची थाप कायम लोक त्यांच्या पाठी मारतायत. हे बघून खरं तर त्यांचं एक प्रभावी नेतृत्व बघून मलाही खरं तर वाटलं की राजकारणात आपलीही एका सुशिक्षित उमेदवाराची, एका सुशिक्षित व्यक्तीची गरज आहे, जेणेकरून आपल्याला चांगला, सुसंस्कृत, त्याचबरोबर सामाजिक वारसा घेऊन राजकारणामध्ये प्रगती घडवू शकतो. तर या भावनेने मीही खरं तर राजकारणात आलेली आहे. 36,000 रुग्णांच्या मागे अंकुश राक्षे उभे राहिले. म्हणजे ज्यावेळेस लोक कोरोना काळात मरण पावत होते, त्यांना कोणी हातही लावत नव्हते, त्या काळामध्ये अंकुश राक्षेंनी त्यांना खांदा देण्याचं काम केले. अहो, इथं सख्खा भाऊ सख्ख्या भावाला घरात घेत नव्हता, तुम्ही बरं त्यांना घरात घेतलं त्या काळामध्ये. म्हणजे मला प्रश्न आहे खरं, तुम्हाला वाटलं नाही का की आपल्या नवऱ्याला काही झालं तर काय? आत्ताच एकतर लग्न झालंय, बाळ 1 वर्षाचं, म्हणजे सगळ्या प्रोसेस प्रेग्नेंट होत्या माझ्या मते त्या पिरियडमध्ये. हा, तर मग तुम्हाला त्यावेळेस भीती नाही वाटली का? भीती साहजिकच वाटली आणि काळजी खरं तर सभापतींची एक पती म्हणून, मी पत्नी म्हणून सभापतींची काळजी त्या ठिकाणी वाटली.
पण जसं मी म्हटलं की लोकांना त्यावेळेस जास्त गरज होती. मला माझ्या पतीच्या गरजेपेक्षा खरं तर लोकांना त्यावेळेस सभापतींची गरज होती आणि सभापती लोकांसाठी खंबीरपणे उभं राहत होते. त्यामुळे ती काळजी कुठेतरी बाजूला ठेवून आणि ज्याप्रमाणे आत्ताही सभापतींनी सांगितलं की एक वरदान आम्हाला मिळालं की आमच्या घरात कोणालाही कोरोना झाला नाही. तर ते मीही खरं तर भाग्य समजते. सभापतींनी एवढं चांगलं पुण्याचं काम केलंय असंच मी म्हणेल. त्याच्यामुळे आम्हालाही कोरोना झाला नाही. स्वच्छतेच्या काळजी आम्ही बऱ्याच घेतल्या. त्याच्यामुळे खरं तर आजही आम्ही तरलेलो आहोत. जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून जर तुम्हाला संधी मिळाली तर प्रायोरिटी म्हणून तुम्ही कडूचा जिल्हा परिषद गटासाठी कोणत्या कामांवरती लक्ष केंद्रित करता? प्रायोरिटी काय राहणार? आपल्याला विकास कामं तर करायची आहेत. आता लाईटची, रस्त्याची, गटर बरीच कामं जी असतात विकास कामं ती तर करायची आहेत. पण प्रामुख्याने आपल्याला करायचा आहे तो शाश्वत विकास. आज मी बऱ्याच महिलांची या निमित्ताने भेटीगाठी होतात. त्यांनाही मी तेच समजावून सांगते की आपल्याला विकास कामं तर करायची आहेत, पण विकास कामांबरोबर आपल्याला शाश्वत विकास म्हणजे आपल्याला माहितीच आहे की आशिया खंडातली सर्वात मोठी MIDC चाकण MIDC खरं तर आमच्या खेड तालुक्याला लाभलेलं सर्वात मोठं भाग्य मी समजेल. या MIDCच्या माध्यमातून अनेक रोजगाराच्या संधी, अनेक नोकरीच्या संधी बऱ्याच तरुणांना, बऱ्याच नागरिकांना मिळत असतात. पण ही माहिती या योजना खरं तर महिलांपर्यंत येत नाहीत किंवा बचत गटाच्या बऱ्याच प्रकल्प, बऱ्याच योजना खरं तर महिलांसाठी असतात. पण ही माहिती कुठेतरी सामान्य महिलांपर्यंत पोहोचत नाही. तर महिलांसाठी विशेष काम करण्यासाठी मी खरं तर पुढे आलेली आहे. महिलांसाठी विकास, महिलांसाठी अनेक योजना घेऊन खरं तर त्यांना आर्थिकदृष्ट्या आपल्याला स्ट्रॉंग बनवायचे. त्याचबरोबर MIDCच्या माध्यमातून खरं तर तालुक्यामध्ये आमच्या मतदारसंघात काही मुलांना, काही नागरिकांना नोकरीच्या संधी देता येतील का? त्याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टीने त्यांना पुढे काढता येईल का? किंवा महिलांच्या अनेक बचत गटाच्या माध्यमातून छोटे उद्योग आपल्याला चालू करता येतील. तर अशासाठी खरं तर आपल्याला काम करायचे की प्रकल्प किंवा मी म्हणू शकते विकास कामं तर होणारच आहे. ती होतच राहणार. आज तुम्ही रस्त्याला निधी टाकला, पुढच्या पंचवार्षिकला आपल्याला त्या रस्त्याला निधी टाकावा लागतो. पण तो शाश्वत विकास जो मी म्हणते की शिक्षणाच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला महिलांना सक्षम बनवायचे. तर हे काम प्रामुख्याने आपल्याला करायचंय. ठीक आहे. तर बहिरवाडीच्या सरपंच ते कडूचा जिल्हा परिषद गटाच्या अजित पवारांच्या अधिकृत उमेदवार असा वसुधा अंकुश राक्षे यांचा प्रवास आहे. आपण अंकुश राक्षेंकडून इथले राजकीय छक्केपंजे काय आहेत ते समजून घेतले आणि ज्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांना बळच नुसतं उभं केलंय की खरोखर त्यांच्याकडे व्हिजन आहे हे समजून घेण्यासाठी आपण वसुधा राक्षे यांच्यासोबत बोललेलो आहोत. या निवडणुकीसाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.